नमस्कार मंडळी, आजची ही लगबग सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली, पण सकाळी काय झालं आहे, हे दोघांना मला ग्राउंडवर खेळायला घेऊन यावं लागलं, माझा नात आणि नातू. कारण यांच्या दोघी आया आहेत ना, त्या आहेत वर्क फ्रॉम होम, तर त्या घरी काम करत होत्या आणि हे खूप त्रास देत होते. म्हटलं चला यांना मी जरा खेळवून आणते. नंतर आल्यानंतर काय केलं, मग नंतर मी घेतले बत्ताशे करायला. बत्ताशे केले, ते ठेवले. मस्त कटाची आमटी करून ठेवलेली आहे आणि हा सगळा पुरणाचा स्वयंपाक आहे, तर त्याची ही सर्व तयारी चाललेली आहे. हे बघा, रस पण तयार आहे, तो मी तुम्हाला मगाशीच दाखवला होता. आता त्याला फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर मग कसं आहे बाकीचं सामान बघा. तर आता माझा मुलगा ना बत्ताशे घेऊन आला, त्याला मी अनारसे सांगितले होते, अनारसे नाही मिळाले, तर मग सुनबाईने स्वतःच मग विचार केला की नाही चला बत्ताशे घेऊन येऊन पेढे घेऊन येऊ. तर आता बघा, माझे मोठे जावई मुलगी आलेली आहे, तर त्यांना वाण लावायचा हा आमचा कार्यक्रम चालू होता. हा 3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणाल आमोशा येऊन गेली, तरी आता आहो जाऊ द्या असतं. आता थोडंफार ना कसं आहे, लहान बाळ गोपाळांमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला वगैरे वेळ नाही मिळाला, तर मग नंतर मी एडिट करून हा तुम्हाला शेअर केलेला आहे. छान असा वाण लावून झाला. आमचा हा नातू आहे, त्याला पेढा हवा होता, पण पेढा तो हात असा मोठा लाडवासारखा करत होता. त्याची मम्मी सांगत होती हा एक घे, नको मला मोठा हवा, चाललं होतं त्याचं. इकडे मी या माझ्या जावयांची मुलीची पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर आमचे जावई जरा ना म्हणजे मोकळ्या स्वभावाचे, ते त्याच्याशी गप्पा मारायला लागले की अरे नको रडू कशाला वगैरे असं तसं. मग त्यांनी आमच्या पाया वगैरे पडल्या. आता हा माझा नातू, दोघं नातू बसलेले आहेत, आदू आणि रिदू. तर आता मामा आणि मामी त्यांना वाण लावला. आता ह्या ताईसाहेब म्हणजे आमच्या आर्या दिदी रुसून बसल्या होत्या, तर त्या म्हटल्या मला का नाही वाण लावला. अगं दिदी म्हटलं थांब, तुला पण लावायचा होता. मग तिला वाण लावला, तिने पाया वगैरे पडले. असे हे संस्कार मुलांवर झालेच पाहिजे बरं का. तर चला, वाण लावण्याचा कार्यक्रम झालेला आहे. नंतर ना आमचा होता वाढदिवस त्या दिवशी, तर मग मुलांनी बघा मस्त केक वगैरे आणलं, मुलींनी औक्षण केलं आमचं दोघांचं आणि सगळे नातवंड घेऊन आम्ही बसलो. जावाई बघा मस्त अशी ती मेणबत्ती म्हणतात की काय ते चांगलं ते सुरसुरी नसते का दिवाळीची, तसं उडतं ते पेटवलं आणि नंतर मग आम्ही केक कटिंग वगैरे केलं. आम्ही आमच्याच वाढदिवसाला टाळ्या वाजवत होतो आणि मग केक कटिंगसाठी सगळ्यांचे हात पुढे केले मी. आणि बघा आमच्या गुरुबाळासुद्धा हात पोचत नव्हता, तरी मी त्याला होडून तोडून पुढे करून हात पोचवला आणि केक कटिंग केलं. केक कटिंग झाल्या काय झालं, त्याच्यावर होतं एक चॉकलेट आर्याने उचलून घेतलं आणि खाऊन घेतलं. आमच्या गुरुबाळाला ते पाहिजे होतं, तो आधीपासूनच म्हटला होता, पण काय झालं तिने खाल्ल्यामुळे ना तो लागला रडायला. आणि आता गावी आलेलो आहोत. गावी आल्यावर बघा तक्रार कोण करतंय, त्याला ना आम्ही सोडून गेलो होतो 1 दिवसासाठी. तसं आमचा इकडे दादा आहे ना पुतण्या, तो त्याच्याकडे लक्ष देतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.